गाय घरची आहे का त्यांची सरांची? गाय घरचीच आहे ना सरांची. सर घरचीच का गाय? कोणत्या बैलाची गाय आहे? म्हणजे गायचा बाप आठवतोय का आई वडील? डालगाव च्या बैलांची. हे तर राहणाऱ्या माणसांचं प्रत्येकाचं नशीब आहे बरं का. हे निसर्गातला चारा खाणारा, डोंगरातला चारा खाऊन दूध दुभतं मिळते या गुरांचं. गाय दूध खायला असते का? किती देते दूध गाय? हां 2 तांबे. सरळ इकडे घेऊन या चढाकडं. पहिली कालोड त्याच बैलाची का सर? बर. आणि दुसरी पण त्याच बैलाची. आणि गाय मोठी डालगावातल्या बैलाची काय? स्वामीच्या बैलाची. किती व्यथ झाली गायची आता? 5 व्यथ झाली का? वाटत नाही 5 व्यथ झाली ती म्हणून. 2 महिने व्हायच्या आधी माझं परत गाय. 2 महिने. सरी नाद कधीपासून आहे तुमचा? नाच जन्मजात जाई परंपरागत व्यवसाय असल्यासारखा आहे. बर बर. आता ही जी जागा आहे तुमची आहे का अशी? नाही चरायला घेतलेली जागा आहे. हा. घरची पण आहे चरायला, पण ही घेतलेली आहे चरायसाठी खास खास. चरायसाठी. मग घरी बांधून सांभाळणं आणि चरायला सोडणं काय फरक आहे यातला? नाही चरायला ठराविक 4 महिने असते ते. हा. बाकीच्या वेळेत घरीच चारा देऊनच. जनावर कधी आजारी पडतात का? आजारी तर असे काही खास करून नाहीत पडत. हा हा. मग तब्येत चांगली राहते यांची. गायला 2 कालवडी. सुरुवातीला काय झालं होतं मामा? सुरुवातीला कालवडच आहे. या कालवडीच्या आधी एक कालवड आहे, त्याच्या आधी एक कोंड आहे. बर. 4 कालवड. मग तो खोंड कुठे आता? मामा तो खोंड गायचा दिलेला कोणाकडे आहे माहिती आहे का त्याचा? मामाला माहित असेल. बर बर बर. आता कालवडी द्यायची ते का ठेवायचे का मामा? बारकी ठेवायची. बारकी का बरं द्यायची नाही? बर. मग आता बैल भरला का गायला? परत 1000 आलती का? हा. परत कोणता बैल भरलाय? जुजारपूर मध्ये कोणाचा? आणि हे कुठल्या करंड्याचा? दत्ता करंडे. दत्ता. म्हैस मारते काय? ही कालवडी द्यायची वय. काय साधारण काय दर सांगितलं का मामा? कालवडीचा दर काय सांगितलं तुमच्याकडे नाही का? गाय मारत नाही ना मामा? नाही भुजू दे पण मारायला येऊन. मोकळी जनावर कशी असते ती कधी एकदा मारा येतील, कधी बुजतील काय सांगता येत नाही. ह्या गायच्याच कालवड येते का दोन्ही पण? गाय जातीला चांगली मामा. मामा गाय माझ्यावर आल्यावर आमच्या भागात एकदा घेऊन या. सांगोला मंगळडा भागात. हां त्या भागात एकदा भरवा घेऊन. कोणाकडे आहे नियोजन गाय माझ्यावर आल्यावर भरवायचं? तुमच्याकडे आहे का त्यांच्याकडे आहे?